परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधान शिल्पाची काही जातीवादी समाजकंटकांनी तोडफोड केली। परभणीच्या कार्यकर्त्यांनी त्या आरोपीस पकडून प्रशासनाच्या हवाली दिल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा येथे मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला आणि सदर संविधान शिल्प फोडणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे षडयंत्र करणारा कोण आहे त्याला अटक करा अशा पद्धतीची मागणी तिथल्या समुदायांची आहे। सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी जनतेवर खोटा गुन्हा दाखल केला, तो तुरंत वापस घ्यावा, संविधान शिल्प तोडणारा याचा केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावा, या पाठीमागे जे कोणी षडयंत्र रचले आहे त्याला सुद्धा तुरंत अटक करावी अशा पद्धतीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहर सचिव विनोद इंगळे, उत्तर तालुका अध्यक्ष जालेंदर चंदनशिवे, दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख, दक्षिण युवक आघाडी तालुका अध्यक्ष अमर दुर्के, सोलापूर लोकसभा उमेदवार आतिश भैया बनसोडे, विधानसभा मध्यचे उमेदवार श्रीनिवास संगेपांग, महिला शहराध्यक्ष सुरवसेताई, महासचिव गायकवाडताई, कामगार संघटनेचे जिल्हा महासचिव सूरज आरकराव, भारिपचे माजी जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, यशवंत शेठ इंगळे, उत्तरचे महासचिव सोनवणे, राजकुमार इंगळे, कृष्णा इंगळे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।